राज्यातील 20,000 तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती दिली। जपानच्या शिष्टमंडळासोबत लोढांची प्राथमिक चर्चा झाली। येत्या 3 महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तरुणांना आता जपानमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे। राज्यातील 20,000 तरुणांना ही संधी मिळणार असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलंय। या संदर्भात जपानच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक पार पडलेली आहे, चर्चा झालेली आहे। जालना महापालिकेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। महापालिका निवडणुकीसाठी आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळते। जालनामध्ये 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर मतदान साहित्य घेऊन आता कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले। उद्या मतदान हे पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा आता सज्ज झालेली आहे। मतदान साहित्य घेऊन आता कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाल्याची माहिती। मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। तर जालनामध्ये 65 जागांसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। यासाठी महापालिकेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर असेल। ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे आता तक्रार करण्यात आलेली आहे। भाजपाने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री दहिसरमधील हाय फ्रिक्वेन्सी रडार दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे अशी घोषणा करत असल्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। सरकारी आणि सार्वजनिक उपक्रमाचा उल्लेख करून मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे। भाजपाकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।